नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या शिव हिंदवी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजकाल इंटरनेटवर चहाच्या गाळणीने कोल्ड कॉफी बनवायची एक ट्रिक प्रचंड व्हायरल होत आहे. आज आपण तीच ट्रिक वापरून मिक्सर किंवा बीटर शिवाय फक्त 2 मिनिटात हॉटेलसारखी घट्ट आणि फेसाळलेली कोल्ड कॉफी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर मग एकदा ट्राय करूया. यासाठी आपल्याला अगदी मोजके साहित्य लागणार आहे. त्यामध्ये एक म्हणजे ही प्लेट आपण इथे घेतलेली आहे. त्यामध्ये आपण इथे 2 चमचे साखर घेणार आहोत. त्याचबरोबर आपण इथे 2 चमचे कॉफीही घेतलेली आहे आणि यामध्ये आपण 2 ते 3 चमचे पाणीही घेणार आहोत. आपण यामध्ये 2 चमचे कोमट पाणी घालणार आहोत. कोमट पाण्यामुळे साखर आणि कॉफी लवकर विरघळते आणि छान फेस तयार होतो. आता आपली मुख्य ट्रिक ही चहाची गाळणी घ्यायची आणि प्लेटमध्ये कॉफी साखर पाण्यावर अशी गोल करत फिरवायची आहे. सुरुवातीला याचा रंग गडद असेल, पण जर तुम्ही हे 2 ते 3 मिनिटे गाळणीने फेटत राहिलात तर याचा रंग बदलला जाईल. पहा, या पद्धतीने आपल्याला सारखं हे मिश्रण फेटायचं आहे. कॉफी फेटण्यासाठी खोलगट वाटीऐवजी सपाट प्लेट किंवा पसरट भांडे वापरा, जेणेकरून गाळणी सहज फिरवता येईल. जसजसे आपण हे मिश्रण चाळणीने फेटत राहू तसं याचा रंग वेगळा होत जाणार आहे. तुम्ही पाहू शकता किती भारी असा आपला इथं कॉफीचा रंग यायला लागलेला आहे. याच पद्धतीने आपल्याला ही कॉफी फेटायची आहे. आपण या कॉफीचा फेस स्टोअरही करू शकतो. फेस साठवण्यासाठी तो नेहमी फ्रीजरमध्ये ठेवा. नेहमीच्या फ्रीजमध्ये ठेवल्यास साखर विरघळते आणि फेस पुन्हा पातळ होईल. फेस एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा. प्लॅस्टिक किंवा काचेच्या डब्यामध्ये ठेवू शकता. डब्याचं झाकण घट्ट असावं, जेणेकरून बर्फाचे कण जमा होणार नाहीत. आणि फ्रीजरमध्ये हा फेस अगदी 1 ते 2 आठवडे चांगला टिकतो. जेव्हा तुम्हाला कॉफी प्यायची असेल तेव्हा फ्रीजरमधून थेट चमचाभर फेस काढा, थंड दुधात टाका आणि तुमची इन्स्टंट कोल्ड कॉफी तयार. पहा, किती छान असा आपला इथं फेस तयार झालेला आहे. बघा, रंग हलका झालाय आणि किती मस्त घट्ट क्रीम सारखा फेस तयार झालेला आहे ना कमालची ट्रिक. किती सोपी ट्रिक आहे. चला तर मग आता आपण कॉफी बनवूया. इथे मी एक छान छोटासा ग्लास घेतलेला आहे. त्यात आपण टाकूया इथे 3 ते 4 बर्फाचे खडे आणि त्यावरती आता घालायचे आहे हे 2 चमचे कॉफी. 2 चमचे घाला किंवा 3 चमचे घाला. पहा, किती छान असं आपलं इथे फेस तयार झालेला आहे. आता आपण हा फेस यावर टाकल्याच्या नंतर यामध्ये घालणार आहोत एकदम थंडगार असं दूध. चला, यामध्ये दूधही आपण घालूया आणि त्याचबरोबर दूध घातल्याच्या नंतर आपल्याला यावरनं परत एकदा कॉफी टाकायची आहे. दूध टाकल्याच्या नंतर परत एकदा यावरनं घालूया आपण इथे 2 चमचे कॉफी. तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली इथं कोल्ड कॉफी तयार झालेली आहे. बघा, हा फेस या दुधावर किती छान असा तरंगतोय. पिण्यापूर्वी हे हलकेसे मिक्स करून घ्या
तर कशी वाटली तुम्हाला ही गाळणीची सोपी ट्रिक? नक्की घरी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.